रामराम मंडळी, नेक्स्ट जनरेशन फार्मिंगवर मी मुलकाकडे तुमचं सहर्ष स्वागत करतो. सध्या शेतकऱ्यांना फवारणीसाठी असा तगडा आणि खतरनाक हत्यार पाहिजे होतं, तर असं हत्यार मी तुम्हाला घेऊन आलो आहे. 4 स्ट्रोक इंजिन 35 cc आणि हत्यार खतरा असू द्या, तगडा असू द्या, पण ते जर पाठदुखी देत असेल शेतकरी मित्रांनो आपल्याला, तर मग आपल्याला मणक्याच्या डॉक्टरकडे जावं लागतं किंवा पाठीच्या डॉक्टरकडे जावं लागतं. आता त्याच्यावर उपाय म्हणून हा मार्केटमध्ये पंप आला आहे. काही शेतकऱ्यांकडे असेल बी, ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी मी आता याचं अनबॉक्सिंग व्हिडिओ आणि पूर्ण माहिती A to Z माहिती, कुठून खरेदी केला, किती रुपयाला आहे, सर्व मी तुम्हाला दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि याची क्वालिटी आपण चेक करू. तर सुरुवात करतो इथूनच. याचं नाव आहे सुझोफ्लेक्स आणि हा फ्लेक्झिबल होतो. चला तर पाहूया. 1 2 3 टडान. हा बघा प्रोडक्ट, याचं नाव आहे सुझोफ्लेक्स. हे इथे ब्रँडिंगच तुम्हाला दिसते. आणि या पंपाची पहिली खासियत आहे, मी जे म्हटलं की कंबर दुखीला आपल्याला याच्या हाडाच्या डॉक्टरकडं किंवा पाठीच्या डॉक्टरकडे किंवा न्यूरॉन जावं लागतं, ती जायची गरज पडणार नाही. तर याची एक नंबर खासियत आहे. हा भारतात पहिला आहे, इंडियामध्ये पहिला असा पंप आहे की हा फ्लेक्झिबल पंप आहे. बघा, तुम्हाला वाटत असं नाही हे काकडे सर आता पंपाला मोडायच्या मागे, हा अजिबात मोडत नाही. याची जेव्हा हा पाठीवर घेतल्या जाणार आहे, तर ही जी फ्लेक्झिबिलिटी आहे, जेव्हा आपण शेतकरी असा वागतो तेव्हा नंतर हा असा वाकणार आहे आणि आपल्या पाठीला त्रास होणार नाही. ही एक नंबर याची खासियत आहे. दुसरी याची तगडी खासियत, हे जे इंजिन दिसतंय तुम्हाला, हे होंडाचं इंजिन आहे आणि 35 cc 4 स्ट्रोक इंजिन आहे शेतकरी मित्रांनो. 2 स्ट्रोक नाही. 2 स्ट्रोकमध्ये आपल्याला पेट्रोलमध्ये ऑइल टाकावं लागतं. याच्या पेट्रोलमध्ये ऑइल टाकायची गरज नाही. 4 स्ट्रोक इंजिन आहे. याच्यात अजून एक ॲडव्हान्स गोष्ट आली. याच्यामध्ये जुन्या 4 स्ट्रोकमध्ये आपल्याला ग्रीस भरायचं काम होतं. इकडे ग्रीसच्या डब्या द्यायचे, याच्यामध्ये ग्रीसची डब्बी द्यायचं काम नाही राहिलं. आपल्याला ग्रीस भरायचं टेन्शन राहिलं नाही. याच्यामध्ये आपल्याला 80 ml ऑइल टाकायचं आहे. इथं ऑइल टाकायचं आपल्याला 20-40चं 20-40 ऑइल म्हणतो आपण, जे 4 स्ट्रोक इंजिनला टाकलं जातं. आता याची एक एक करून खासियत पाहू आपण. याची 750 ml पेट्रोल टँक, 4 cc इंजिन आपलं हे 4 स्ट्रोक इंजिन, 35 cc पॉवरफुल इंजिन आहे. म्हणजे 2 गन जर तुम्ही चालवल्या, 2 गन, याच्यासोबत जी मिळणारी ही इटालियन गन आहे 0.5 mm. एवढी गुणवत्ता आहे याची फवारणीची की जी आपल्याला मायक्रॉनमध्ये फवारणी करायची असती ती एक नंबर होती. परत याच्यासोबत आपल्याला सिंगल लान्स मिळतो, हे अशा प्रकारे. आता हे तुम्हाला एवढं सांगायचं काम नाही, आपण शेतकरी वर्गाला सगळं माहीत असतं. तर याच्यामुळे आपण गहू, हरभरा, जे काही हाईट कमवाले पिकं असतात लहानपणी, तर असा एक मोठा पट्टा घेऊ शकतो. आता जसं काही हरभरा आहे, या हरभऱ्यामध्ये, गव्हामध्ये कोणते जे हाईट कमी असणार त्याचा असा मोठा पट्टा घेऊ शकतो. याच्यामध्ये 3 गन नोझल आहेत. तर हे 3 नोझल चालवायला हे 35 cc इंजिन घोडा आहे, डायरेक्ट राप चालतो आहे. त्याच्यानंतर जो होस पाईप आहे हाही गुणवत्तापूर्वक आहे. त्याच्यानंतर आपल्याला जो काही मेन लागत असतं औषध टाकायला चाळणी, तर ही औषध टाकायला चाळणी जी आहे दिली, याला आपण डबल फिल्टर म्हणतो. याच्यामध्ये डबल फिल्टर दिलं, ते अडकले. हे बघा, हे डबल फिल्टर आहे. एक नंबर गुणवत्ता. डबल फिल्टर चाळणी भेटत नाही. याच्यामुळे काय होतं, जे काही पिस्टन असतात आपले फवारणीचे, त्याच्यामध्ये कचरा अडकत नाही ना, आपली फवारणी एक नंबर होती. आणि छोट्या मोठ्या वस्तू तुम्हाला माहीतच असतं, चाळणी वगैरे, फनेल वगैरे टाकलेलं असतं. आता बघा, हा झाला समोरचा भाग. इथं आपल्याला चोक द्यायचा असतो. पेट्रोल टाकल्यानंतर इथं पुश करायचं, हे तर तुम्हाला कॉमन माहिती आहे ना. दोरी मारली की चालू होणार आहे. मी तुम्हाला सुरू करून दाखवणार आहे. आता आपण याचा एक भाग पाहू. हे एक नंबर भारतातला आपण तर पहिलाच पडगिलवार, म्हणजे प्रोडक्ट चांगले सांगतं शेतकऱ्यांसाठी. हा आता बघा, या साईडला हे आपल्याला कंट्रोलर आहे. आपल्याला इंजिनचा रेस म्हणतो आपल्या मराठी भाषेमध्ये, गावरान भाषेमध्ये ॲक्सिलेटर आहे. त्याच्यानंतर बघा 1 क्लिक स्टॉप बटन आहे. इंजिन चालू केल्यानंतर 1 क्लिक स्टॉप बटन, ह्या 2 गोष्टी इथे दिल्या आहे. हे वॉटरप्रूफ आहे. हे जे दिसतं हे वॉटरप्रूफ आहे. त्याच्यानंतर हे प्रेशर कंट्रोल आहे. आपल्याला पुढे जेवढं प्रेशर लागत असेल तर या साईडला केलं तर फुल प्रेशर होतं, या साईडला केलं तर प्रेशर रिलीज होतो. म्हणजे एकदम आपल्याला टेन्शन आहे, तुम्हाला किती प्रेशर चालवायचं, गन किती चालवायच्या, याच्यावर आपल्याला प्रेशर कमी जास्त करायचं. 0 मेंटेनन्स, नो मेंटेनन्स आहे, काहीच अडचण नाही. याच्यामध्ये ऑइल ऑलरेडी भरलेलं असतं. इंजिनमध्ये आपल्याला ऑइल टाकायचं आहे. आता बॅक साईडला शेतकऱ्याला जे पाहिजे असतं तो विषय, हे बघा, बॅक साईडला जसे कारमध्ये सीट बेल्ट असतात त्याप्रमाणे याच्यावर हे सीट बेल्ट जसे म्हणतो आपण नरम, आणि किती घंटे कार चालवली तरी आपल्याला त्रास होत नाही, तसे हे बेल्ट आहे. 1 टाईम यूज केल्यानंतर याचा अजिबात त्रास होत नाही. 1 टाईम म्हणजे किती वेळा तुम्ही फवारणी करा, अजिबात तुम्हाला त्रास होणार नाही, खांदे लाल पडणार नाहीत. आणि कारसारखं जसं मटेरियल तसं एक नंबर क्वालिटीचं मटेरियल आहे. त्याच्यानंतर हातात पकडायला, एका हातानं उचलायला कवर दिली, म्हणजे एकटा शेतकरी असं धरून त्याला उचलू शकतो, पाठीवर घेऊ शकतो. आणि पाठीसाठी मेन म्हणजे जी पाठ आपली लाल होती
तर ती पाट लाल होऊ नये म्हणून हे नरम क्वेश्चन आहे, एक नंबर गादी, नरम गादी आहे, जेणेकरून तुम्ही दिवसभर जरी रोजानं पंप चालवला, कारण काय असतं बऱ्यापैकी शेतकरी रोजानेही पंप चालवतात मजूर वर्ग, तर पाठीला त्रास होतो, इथे बेल्टनं लाल होतं, त्याच्यानंतर कंबर दुखते, तर कंबर दुखू नये म्हणून हे तर भारतातला एक नंबर आहे अशा प्रकारचे. इथे तुम्ही बघू शकता हे फ्लेक्स होतो, फ्लेक्स म्हणजे फ्लेक्झिबिलिटी याच्यामध्ये पूर्ण. आता ही झाली या साईडची बेल्ट क्वालिटी वगैरे. त्याच्यानंतर आता या साईडला बघू आपण. या साईडला हा सिंगल टाकी साफ करायसाठी दिला आहे, 1 क्लिकमध्ये इथं टाकी साफ होती, पूर्ण झाकण काढायचं काम पडत नाही, ते लगे आपल्याला पाहायचं आहे. हे असं फिरवल्यानंतरच आपल्याला टाकी साफ होणार आहे 1 क्लिकमध्ये. आणि आता राहिला विषय पुढचा, तर आपण येऊ या साईडला परत. इथे बघा हे गन अडकवायला लॉक दिला आहे, अशा प्रकारे गन होल्ड केल्या जाते, जेणेकरून गन हरवत पण नाही आपली. हे बघा ही इथे ही छोट्यासाठी आहे आणि ती पलीकडून मोठ्यासाठी. आता हे कळूनच गेलं तुम्हाला, हे मोठ्यासाठी. हे बघा कटकन आवाज झाला, गन होल्ड झाली, ओके. तर ही एक खासियत झाली. अशा प्रकारे हा 1 नंबर क्वालिटीचा पंप आपल्याला आता चेक करायचा आहे. आता याची बॉडीचा विषय करा. एक असं कडक फायबर आहे, तुम्ही उन्हात ठेवलं 2 महिने किंवा 4 महिने तरी या टाकीला काही होणार नाही. 20 लिटर टँक कॅपॅसिटी आहे, दिवसभर जरी चालवला तरी प्रॉब्लेम नाही. आणि 4 स्ट्रोक प्युअर पेट्रोल असल्यामुळं याचं ॲव्हरेज बी आपल्याला चांगलं भेटतं. तर असं हत्यार आपल्याकडं पाहिजे. आता याची आपल्याला टेस्ट करायची कशा प्रकारे हात चालतो. तर चला आपण आता याची टेस्ट करूया. याच्यामध्ये मी आता पेट्रोल टाकतो. शेतकरी मित्रांनो, ऑइल टाकलं आहे 80 ml, पेट्रोल टाकलं, त्याच्यानंतर पंपिंग केला, त्याच्यानंतर हे कनेक्शन करून घेतलं आहे आपलं. इथं डबल सिलेंडर आहे, हे पाहू शकता तुम्ही. या डबल सिलेंडरमुळे याचं डबल प्रेशर होणार आहे. आता आपण रेडी करूया. याला चॉक द्यायचा. चॉक दिल्यानंतर सुरू झाला, चॉक कमी करायचा. आता पाहू याचं प्रेशर. तुम्ही प्रेशर चेक केलं आहे, व्हिडिओमध्ये मी दाखवलं, कारण पंप चालू असताना बोलता येत नव्हतं. तर हा इटालियन गनचा प्रेशरही तुम्ही चेक केलं. त्याच्यानंतर लान्स किती प्रेशर देतो हे तुम्ही पाहिलं. आणि याला आपण ही डबल नोझल चालवण्यासाठी हा टी नोझल आहे आपल्याकडे, हा चालवण्यासाठी बी आपण याला जोडून पाहिलं. तर याचं प्रेशरही तुम्ही चेक केलं. आणि हा कसा जोडायचा तर फक्त थोडक्यात सांगतो. ही अशी जर दांडी असली तर ही ते कनेक्ट होतं. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला पंप कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता पंपाची किंमत हे 13,000 रुपये. तुम्हाला खरेदी करायचं असला तर www.padcorp.in या वेबसाईटला तुम्ही व्हिजिट करा, किंवा खाली तुम्हाला यवतमाळ, नागपूर आणि पुणे ऑफिसचे खाली नंबर दिसतात पडगेलवार म्हणजे पॅडकॉर्प कंपनीचे, त्यांच्यावरही तुम्ही त्या नंबरवर कॉल करून तुम्ही हा पंप बुक करू शकता आणि तुमच्या घरी बोलू शकता. तर ह्या पंपाची गुणवत्ता 1 नंबर आहे. कोणत्याही पिकामध्ये आपण याचा सर्रास वापर करू शकतो. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मंडळी. धन्यवाद. राम राम.